ओबीसी आंदोलनकारी लक्ष्मण हाके ने सरकार को तीखा इशारा देते हुए कहा है कि अब सरकार के मंत्रियों को ओबीसी का डीएनए बताना बंद कर देना चाहिए। उन्होंने मांग की है कि 2 सितंबर को जारी किया गया जीआर तुरंत रद्द किया जाए, नहीं तो ओबीसी समाज इन मंत्रियों को घर का रास्ता दिखाए बिना नहीं मानेगा। साथ ही हाके ने मराठा आंदोलनकारी मनोज जरांगे को समर्थन देने वाले सभी मंत्रियों, विधायकों, सांसदों समेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को भी चेतावनी दी कि उन्हें भी जनता घर का रास्ता दिखा देगी। आरक्षणाचं संरक्षण करण्यामध्ये शासनानं बेजबाबदारीचा कळस केलेला आहे। आम्हाला जर प्रत्येक गोष्ट न्यायालयामध्ये जाऊन न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागत असेल तर आम्ही निवडून दिलेले आमदार, खासदार, सरकार, मंत्रिमंडळ काय कामाचं? तुम्ही आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण करू शकत नसाल, आम्हाला न्यायालयात जावं लागत असाल तर तुम्हाला घरचा रस्ता दाखवायचं काम ओबीसी बांधव करतील। त्यामुळं कुणाला 10% मताची काळजी लागली असेल, आम्ही 50-60% आहोत। हां, आम्हाला जबाबदारी आहे, आम्हाला या गोष्टीचं भान आहे की 400-450 जातींना एकत्रित करणं हे आव्हान आहे आमच्या समोरचं। पण ओबीसीच्या तरुणांना हे कळायला लागलेलं आहे। ओबीसी बांधव आता बातम्या बघतात, ओबीसी बांधवांना आता जीआर चांगला कळतो। त्यामुळे ओबीसी बांधव आज महाएल्गार सभेच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये लाखोच्या जनसंख्येने उपस्थित राहतील आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना एक संदेश देतील की ओबीसीनी ओबीसीला मतदान करायचं, ओबीसीनी SC STला मतदान करायचं। पण ओबीसीनी जी माणसं आपलं आरक्षण घालवत असताना त्या मनोज जरांगेच्या मागणीला पाठिंबा देण्याचं महापाप ज्या माणसांनी केलं, आरक्षण संपवण्याचं काम ज्या लोकांनी केलं, त्या लोकांना मात्र धडा शिकवल्याशिवाय ओबीसी बांधव राहणार नाही।